तर मित्रांनो, आज आहे 27 जानेवारी आणि मला खूप भारी वाटतं तुम्हाला सांगताना. मी खूप मोटिवेट फील करतोय. ही जी गाडी आलेली आहे XL6, आपल्याकडे कस्टमर युट्यूबचा व्हिडिओ बघून आलेत. त्यामुळे आपल्या युट्यूबचा व्हिडिओ बघून जेव्हा कोण कस्टमर आपल्याकडे डायरेक्ट येतोय, त्याचा अर्थ त्यांना मी कन्व्हिन्स करतोय आपल्या व्हिडिओच्या मार्फत. आय एम व्हेरी मच थँकफुल टू अंकुर भाई, जे व्हिडिओ बघून आलेत आपल्याकडे आणि त्यांच्याकडेच आपण काम सुरू करत आहोत. त्यांच्या गाडीवरती करणार आहोत आपण अंडर चेसी कोटिंग, सोबतच आपण ग्लास आणि व्हील सिरामिक कोटिंग करणार आहोत. आणि चला तर मग मी डिटेलिंग योगी तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो आणि आता आपण या व्हिडिओला स्टार्ट करूया. हे बघा, म्हणजे तुम्हाला स्वॉल मार्क्स दिसतात. हे स्वॉल मार्क्स आहेत. हे आपण जेव्हा घरी वॉशिंग करतो तुम्हाला लाईट स्क्रॅचेस पण दिसतील. हे स्क्रॅचेस आहेत, स्वॉल मार्क्स आहेत. हे 2 महिन्यातच आलेले आहेत आणि अशा प्रकारे जेव्हा स्वॉल मार्क्स येतात आपल्याला पॉलिशिंग करून काढावे लागतात. काही प्रॉब्लेम नाही, आपण पॉलिशिंग करून सगळे स्वॉल मार्क्स काढू आणि त्यानंतर मग गाडीचं जे PPFचं काम आहे ते सुरुवात करू. तर चला मग आपण सुरू करूया डिटेलिंग करण्यासाठी. मित्रांनो, जेव्हा तुम्ही नवीन गाडी घ्याल आणि जर तुम्हाला PPF करायचं असेल ना, तर हे जे एक्स्ट्रा क्रोम फिटिंग आहे हे आधी लावू नका, कारण आम्हाला ह्या क्रोम पट्ट्या काढताना 2-2 तास लागतात. हा जो डबल टेपचा ग्लू आहे हा क्लीन करताना नाकी न होतात. ही जी पट्टी आपण काढू ह्याचा ग्लू जो निघणार आहे तो पण ग्लू काढून पुन्हा एकदा त्याला 3M डबल टेप लावावे लागते आणि बेसिकली हे डबल काम आहे. जर तुम्हाला नवीन गाडी घेतल्यानंतर PPF करायचं असेल तर क्रोम फिटिंग्स आधी करू नका. मित्रांनो, गाडीचं काम आपण कंप्लीट केलेलं आहे आणि आता शूटसाठी गाडी आपण लोकेशनला घेऊन जात आहोत. आता तुम्हाला बघायला मिळतील आफ्टर शॉट. गाडी एवढी मस्त शाईन करते ना, जाता येता सगळेजण बघत चालले. तुम्हाला एका गोष्टीची गॅरंटी देतो, ही जी आलेली शाईन आहे ती कधीच कमी होणार नाही. फक्त 2-4 गोष्टीची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. ती काय तुम्हाला सांगतो. गाडी कधी पण वॉशिंग करताना घाणेरड्या कपड्यांनी वॉशिंग करू नका, घाणेरड्या पाण्याने वॉशिंग करू नका. तुम्हाला गाडी कधी पण वॉश करायची असेल तर प्रोफेशनली प्रेशर वॉश करा. नॉर्मल पाण्याने जरी प्रेशर वॉश केली तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. जर तुम्ही हार्ड वॉटर असलेलं पाणी जर गाडीला वापरलं आणि ते पाणी पूर्ण साफ झालं नाही, गाडीवरती सुकलं, तर त्यावरती हार्ड वॉटर स्केल दिसायला सुरू होणार आहे. तुम्हाला या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. अशी जेव्हा गाडी चमकत असते आणि गाडीवरती धूळ असते तर एक जोपासूचा कार डस्टर येतो, तुम्हाला खाली लिंक देतो. जोपासू कार डस्टर म्हणून सर्च केला, 750 रुपयाला डस्टर मिळतो, सोबतच त्याचं वॅक्स पण मिळतं. तर ह्या 2 गोष्टी तुम्ही वापरल्या तर तुम्हाला नक्कीच गाडीची शाईन कमी होणार नाही. तुम्हाला हे सांगतो. डस्टर नॉर्मल फक्त स्ट्रेट लाईनमध्ये डस्टिंग करून घ्यायची आणि जेव्हा आपण गाडी जास्त घाण असेल, गाडीवरती खूप जास्त मड असेल तर प्रेशर वॉश करायची आहे. ह्या 2 गोष्टी तुम्ही सांभाळा, बाकी काही प्रॉब्लेम होणार नाही आहे. आणि वर्षातनं तुम्हाला ना, जर गाडी 10-15,000 किलोमीटर चालवली, एकदा फुल कार डिटेलिंग करून नक्की घ्या. गाडीवरती डांबर असतं, व्हील खराब होतात, गाडीचं इंटिरियर खराब होतं. जर तुम्ही आपल्याकडे आलात अशा पद्धतीची गाडी आपण जर अशा पद्धतीने डिटेलिंग करायची झाली पॉलिशिंग सोडून, तर फक्त आपण 3,500 रुपयामध्ये करून देतो. गाडी मेंटेन करणं खूप सोपं आहे. फक्त तुम्हाला इच्छा पाहिजे आणि थोडेफार पैसे खर्च करावे लागतील, कारण पूर्ण दिवस घेतो आपण गाडीवरती आणि मनापासून काम करतो. तर हा पार्ट झाला गाडीच्या मेंटेनन्सचा. दुसरा पार्ट, जर तुम्हाला तुमच्याकडे PPF करायचं असेल तर तुम्हाला कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे. गाडी नवीन आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा PPF करून घ्या. गाडीवरती कोणत्याही प्रकारचा क्रोम आधी लावू नका. गाडीचा PPF झाल्यानंतरच गाडीवरती क्रोम लावा. मित्रांनो, तुम्ही कुठेही PPF करत असाल तर तुम्हाला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. जे PPF तुम्ही सिलेक्ट करत आहात त्याचे टेस्टिंग करायचे आहे. ॲटलिस्ट त्याचे जे मायक्रॉन्स आहेत ते टेस्ट करा. PPF खेचून टेस्ट करा. त्यानंतर गाडीवरती स्वॉल मार्क्स करून टेस्ट करा. स्वॉल मार्क्स हील होत आहेत की नाहीत, ऑटोमॅटिक हील होत आहेत, गरम करून हील होतात की नाही.
या सगळ्या गोष्टी टेस्ट करा. या सगळ्या टेस्टिंग करून झाल्यानंतर गाडीची शाईन बघा, व्यवस्थित शाईन येते की नाही आहे. कारण PPF बऱ्याच प्रकारच्या आता मार्केटमध्ये आलेले आहेत. तुम्हाला कमीत कमी रेंजपासून हायेस्ट रेंजपर्यंत बरेचसे PPF तुम्हाला अवेलेबल असतात. पण त्यामध्ये TPU फिल्म असणं आणि चांगल्या क्वालिटीचं PPF असणं हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही आपल्याकडे PPF करण्यासाठी येत असाल तर तुम्हाला एका गोष्टीची 100% गॅरंटी देतो, तो म्हणजे तुमचा ट्रस्ट कधी ब्रेक होणार नाही. तुमच्या गाडीवर जे PPF होणार आहे ते सगळ्यात बेस्ट क्वालिटीचं असेल आणि त्याची आपण 5 वर्षाची जबाबदारी घेत आहोत. आणि या सगळ्यामधून एक बेस्ट पार्ट तुम्हाला सांगतो, जर तुम्ही आमचा हा व्हिडिओ बघून जर डिटेलिंग योगीमध्ये येत असाल, तुम्हाला पूर्ण गाडीचं PPF, त्यानंतर अंडर बॉडी कोटिंग, ग्लास सिरामिक कोटिंग, व्हील सिरामिक कोटिंग या सगळ्या गोष्टी मिळतील 59,999 म्हणजे 60,000 मध्ये. तुम्हाला कमेंट करायचं आहे आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्यात येईल. तुम्हाला कॉन्टॅक्ट करून तुमच्या गाडीबद्दल योग्य ती इन्फॉर्मेशन घेऊन तुम्हाला कोटेशन दिलं जाईल. जर तुमची गाडी यापेक्षा मोठी असेल तर कोटेशन नक्की वाढेल, यापेक्षा छोटी असेल तर कोटेशन नक्की कमी होईल. तुमच्याकडे सगळ्या गोष्टी ओपन करून ठेवलेल्या आहेत. तुम्हाला गाडीचं काम दाखवलेलं आहे, क्वालिटी दाखवलेली आहे, गाडीची शाईन पण दाखवलेली आहे, सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत, सोबत रेट पण दिलेला आहे. आता वाट कसली बघताय? तर तुम्ही नवीन गाडी घेतलेली असेल तर आपला या व्हिडिओच्या खाली तुम्हाला नंबर मिळेल, त्या नंबरवरती फक्त कॉल करायचा आहे. व्हिडिओ खाली कमेंट करा, कॉल करा, कनेक्ट करा. तुम्हाला मेसेजवरती किंवा कॉलवरती सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्या जातील आणि तुमची जी सगळी प्रोसेस आहे एकदम व्यवस्थित पद्धतीने सिमलेसली आपण व्यवस्थित करू. तर नक्की कॉल करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. बघत रहा डिटेलिंग योगी. थँक्यू सो मच.